कशासाठी चाललाय एवढा मेकअप? कोण? कशासाठी चाललाय मेकअप? काय बोलायचं? मार्केटला जायचं, बाजारात जायचं. हा बाजारात, सॉरी बाजारात जायचं. आमचे नवीन गॅस बघा, तर आम्हाला कधी लावून मिळवते काय माहिती. आणून ठेवलाय घरी, लावून काय दिलं नाही अजून. मी जागा पण केली किचन मध्ये ठेवायला, बघा दिसतंय तुम्हाला. बघू आता. या सारे जण मेकअप करायला बाजारात जायला. मी तर बघा कसली दिसते पारुशी. बघायला काय पोयता आणलं काय गप घास नाही बोलत. बघा कुठली भाजी काय आहे मला सांगा, कमेंट करू ना. मला तर काय माहिती नाही आहे, मला माहीत असेल तर सांगा. गवारात असे वंगळवाणी ना गाडी हे म्हणतात आपण आधी चहा पिऊ. आधी चहा प्यायला आलोय, भाजीपाला बिला घेऊन ते नंतर चहा पिऊ. पॅन्टी तिथं कपडे आता मला दाखवते कपडे. वापरायचे कपडे छान आहेत. बघू विचारून, पण पैसेच नाही आणले. एक्स्ट्रा शुगर आहे माझ्या, एक्स्ट्रा. चहा पेता पेतात चाललंय बाजार भरायचं काम बरं का. असते तर त्याच्या शेजारी एक बाई असते, तिच्याकडे चांगला भाजीपाला वगैरे असतो. तिने आली आज. एकच दुकान इथं अजून आता आहे, तुम्हाला दाखवते. एखादी टपरी टाकावं वाटते, पण काय आता कोण टाकून येणार नाही. हे म्हणतात नको आपल्याला नाही जमणार, तुला नाही जमणार. तर मस्त आहे आयडिया. मला म्हणत होते ना भूषण आणि ती काय बोलतील दाजींना. दाजी 300 रुपये घेऊन आलते बाजारात एकाच दुकानात, संपवले 300. आता काही घ्यायला पैसे नाही उरले दुसरं काही. आम्हाला मेन तर घ्यायचं होतं ते गॅसचं, काय म्हणतात त्याला, लायटर. ते सुद्धा नाही घेतलं. त्याच एकाच दुकानात 4-4 किलो 2-2 किलो एक गोष्ट घेत बसले. काही करायचं काय एवढं घ्यायचं, आपल्याकडे राहत नाही. ते सडून जातात. टोमॅटो पण, बटाटा पण, कांदा पण. ऐकतच नाही. एकदाच घेऊन टाकू आठवड्यामध्ये. मग छटाका भरच खायला लागत आहे बिना फ्रीजवाल्यांना, कळलं का. फ्रीजमध्ये माझा रेप्युटेशनचा मामला आहे. पैसे घेऊन परत जाणार आहे बरं का. आम्हाला मेन लायटर आणायचं होता, कारण गॅस कसा पेटवणार ना. लायटर आणायचं आहे मेन. आणि मग बघू आता, डायरेक्ट 500 घेतले असतील. हां परत आता ह्या 500 रुपयाचा सुराळा करून येतो एका दुकानात. हां दुकानात कपडे घ्यायचे. एक पॅन्ट घेऊन वापराय मला. आपण ते लायटर आहे का एकाच ठिकाणी. इथं पण कपडे कोणत्या साईडने व्हिडिओ काढू तेच काय कळना. इथं पण होता ना बीप आहे म्हणून नाही घेत ना. लायटर है क्या?
गॅस का ना हा गॅस का हा हे काय आहे हे खाली त्याच काय बॉक्स मध्ये लाइटर है नहीं पण इतना काय को लेने का कितने का ये हाँ 50 का कमीच आहे मग आई पण पैसे सुट्टे असतील ना असं तेल देतो कांदा टाकलाय म्हणलं ते नसेल का अजून काय घ्यायचं का हा हेच बघायला आहे फिरले तिथं आहे तुला कपडे वापरायला घ्यायचे का लेडीजचे पण आहेत काय घ्यायचं अजून आलं घ्यायचं का बघा वटाणा कैसा है वटाना पाव 50 बरणी विरणी काय नको हे नाही बाहेरून घेऊ ना बाहेरून छान होतं आहे कसं लिहा गाडी 45 रुपये होते किती होतं पावशे होते का तुला हां तुला गर्दी थोडं आहे का जागा इथं काय इथं घ्यायचं का आलं घ्यायचं का मकार मागे एवढं काय आपल्याला पावसाळ्यात थोडी घ्यायचं आहे चल पुढं असं जागा तुझा फ्लावर आहे आपल्याकडे ना मग भात वगैरे होईल टायमिंग राहू द्या पटकन संपली आपली चप्पला कसल्या भारी भारी होती तिथं लावतात तशी हा कपडे आहेत तिथं पण असता बिस्ता लोणचं बिंचं सगळं यार बघा कपडे बिपडे कपडे इकडे तर मस्त आहे ना म्हातारा लय महागडे ती टिश्यू इथं पडदे असतील का कसले कपड्याचं मटेरियल चुनरी आहेत त्या चुनरे नाही ड्रेसचं मटेरियल ते जगेत जबलेच हां दरता ठेवला आहे बेल्ट पण आहे त्यांच्याकडं है ना मम्मी कपडे घ्यायला यायला पाहिजे दिवस
घरी दूध पिशवी घ्यायची होती अमूल गोल्डची, त्याचा चहा छान लागतो, पण ती नाही मिळाली. म्हणजे होती पण 1 लिटरची होती. 40 रुपयाला अर्धा लिटर मिळतं ते. 1 लिटर 80 रुपयाचं असेल आणि एवढं 1 लिटर आणून आम्ही करायचं काय, फ्रीज असतात तर समजा ठीक आहे. मग काय नाही आणलं, तर काय काय आणलं तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे आणले बॉक्स, काय आहे त्याला, टिशूचे 2 बॉक्स 50 रुपयाचे. हा लायटर 50 रुपयाचा, हे तर काय 25 रुपयाचं. आणि हे 50 रुपये पावशेर आलं आणि एवढं चवचं आलं आणले. मी नव्हते गेले ना, हे दुकानात घेतलं आम्ही, बाजारात नाही घेतलं. बाजारात डायरेक्ट पावशेर देत होते, घ्यायला पाहिजे होतं त्यांच्याकडून 20 रुपयाचं वगैरे आहे ना. हे असलं काय चव कामाचं आहे, हे सारं कवळं आहे, तेव्हाच खराब होणार आहे, राहणार पण नाही 2-4 दिवस. पण काय माणूस ऐकतच नाही. आणि हा वाटाणा तो पण दुकानातून आणला आहे, बाजारातून नाही आणला, त्याच्यामुळेच असं शिळा आणि खराब झालेला आहे. बाजारातून आणलं ना सगळं फ्रेश मिळतं. आणि हे तर मोकर आणलं आहे, जे की अख्खे पैसे संपले हे यालाच. अख्खं 2-2, 4-4 किलो आणले. हा फ्लावर त्या माणसाने फुकट दिला आहे. कोथिंबीरची गड्डी का कापून आणली काय ना, अशीच ठेवायची तर यार काय. आणि हे बघा कोथिंबीर मस्त 20 रुपयाची. टोमॅटो 2 किलो आणले 60 रुपयाचे, मग 30 रुपये किलोच कमी मिळाले म्हणून आणले. आणि टनाने वाढले वाटतं, सारे डागाळलेले आणि बेगाळलेले. कसे घेऊन चला, खायचं आहे आपल्याला, पण त्याचं काय त्यांना नसते. हे बघा, आता हे असं खाणार का तुम्ही, कापून काढणार आपण तो भाग ना, चांगलं निवडायचं. आणि हे बटाटे 50 रुपयाचे 2 किलो बटाटे चांगले वाटतात, काय का असू शकतात खराब. नेमकी मला गाडी बाजूला लावली होती, तुम्ही बघितलं असं, आम्ही चहा पित होतो तिथं. आणि मग हे कांदे किती 100 रुपयाचे 2.5 किलो, आणि बटाटे 100 रुपयाचे 4 किलो, पण आम्ही 2च किलो आणले. आता बघा किती पैसे नासवले तुम्ही सांगा मला कमेंट करून. बाय बाय. बाजारी किती पैसे नासवले आता हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि बघितला ना तुम्ही, गोव्यातला बाजार असा असतो, तर सोमवारी असतो इथं बाजार, आणि आम्ही जात असतो. कपडे बिपडे घ्यायला आले, भारी भारी असतात. कधी गेले ना कपड्याचेच हे दाखवून, लवकर जायला पाहिजे त्याला. आम्ही उठतच नाही लवकर, त्याच्यामुळे पोचतच नाही लवकर. बघू मटेरियल वगैरे, ड्रेस मटेरियल वगैरे, टॉप, कपडे वापरायचे खूप छान छान. आपल्या इकडच्यासारखं नाही, इथं वेगळे मिळतात, छान मिळतात, जे की तुम्ही बाहेर पण घालू शकता. वापरायच्या किमतीत 250-150 पासून.